Hello student. Yesterday we have seen many reactions. बरोबर की नाही? Calcium hydroxide, mercuric oxide, sulfuric acid, hydrochloric acid, and neutralization process. All these reactions are important. बरोबर की नाही? तुम्ही लिहिले असतील विज्ञान नोटबुकमध्ये. बरोबर. आज आपण तुम्हाला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फोर्स एफ इज इक्वल टू एम इंटू ए. एम म्हणजे काय? मास, आणि ए म्हणजे ॲक्सेलरेशन. मास ऑफ द बॉडी अँड ॲक्सेलरेशन. न्यूटन सेकंड लॉ आहे की नाही? न्यूटन तीन नियम आहेत नाही का? न्यूटन फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ. 1/u इज इक्वल टू 1/u प्लस 1/v इज इक्वल टू 1/f. एफ म्हणजे काय? फोर्स व्ही, आणि इनिशियल वेलॉसिटी यू. बरोबर की नाही? वेलॉसिटी ऑफ द बॉडी व्ही. एफ इज द फोर्स. बरोबर. आणि या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य पाहणार आहोत आणि त्याचा ॲटॉमिक मास पाहणार आहोत. लक्षात असणं आवश्यक आहे. क्लोरीनचं 35.5 आहे नाही का? पोटॅशियमचं 40 आहे. असं ध्यानात ठेवायचं. कॅल्शियमचं किती आहे, आयोडीनचं किती आहे हे सहजासहजी लक्षात राहतं. सोडियमचं 23 आहे. तर हे ध्यानात ठेवण्यासाठी लिथियम आहे. लिथियमचं 6.9 ॲटॉमिक मास, सोडियमचं 23, पोटॅशियमचं 39 कॅल्शियमचं 40. स्टॅन्शियम हे तुम्हाला होमवर्क आहे, याला काय म्हणतात? 87.6. बेरियमचं BA 137.3. क्लोरीनचं 35.5. ब्रोमिनचं 79.9. याला काय म्हणतात? आयोडीन. स्पेलिंग लिहा. आयोडीन 126.9 आणि सल्फर S इज इक्वल टू 32. तर आपल्याला 4-5 याचं माहिती असतं. सोडियमचं 23 आहे, कॅल्शियमचं 40 आहे, गंधक म्हणजे सल्फरचं 32 आहे नाही का, आणि पोटॅशियमचं 39 आहे. हे ध्यानात राहते. पण हे लिथियमचं 6.9 लक्षात नाही राहत, स्टॅन्शियमचं नाही राहत, नंतर आयोडीनचं पण नाही राहत, ब्रोमिनचं पण नाही राहत. हे ध्यानात ठेवायचे. परीक्षेला 1 मार्कासाठी म्हणजे येतं म्हणजे येतच. ॲटॉमिक मास. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ बेरियम? 137.3. पर्याय 4 देतात. 40, 87.6, 137.1, 35, 137.3. तर अशा प्रकारचे वहीमध्ये लिहून घ्या सायन्सच्या. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि स्टडी करा. लाईक करा मित्र हो. ओके, थँक्यू. स्टडी चांगला करा.